नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। एक काही स्नायूंना उष्णता दिल्यास त्याचे द्रावण रूपात रूपांतर न होता एकदम वायू रूपात रूपांतर होते, यास डॅश असे म्हणतात। याचे उत्तर आहे सल्फवन हे उत्तर आहे। 2. निसर्गात डॅश इतकी मूलद्रव्ये आढळतात। उत्तर 92 हे मूलद्रव्ये आढळतात। 3. या शास्त्रज्ञाने कॅथोड किरण, एनोड किरण, प्रोटॉन व इलेक्ट्रॉनचा शोध लावला। उत्तर सर जे थॉमस यांनी लावला। अणुशक्तीचे जनक डॅश यांना म्हटले जाते। उत्तर रुदरफोर्ड यांना म्हटले जाते। 5. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे अणुअंक ही आहे। 6. अणूमधील न्यूट्रॉन या कणकाचा शोध डॅश यांनी लावला। उत्तर जॉन चॅडविक यांनी लावला। 7. यांनी पहिली अणुविषयक प्रतिकृती सुचवली। उत्तर सर जे थॉम्सन यांनी सुचवली। प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला असे म्हणतात। उत्तर वस्तुमानांक असे म्हणतात। 9. भोवरा, पंखा, पवनचक्की इत्यादीचे किरण गतीची उदाहरणे आहेत। उत्तर परिवलन हे उदाहरणे आहेत। 10. लंबकाच्या घड्याळातील लंबकाची गती किंवा शिवणयंत्राची सुईची गती यांना डॅश म्हणतात। उत्तर कंपन गती असे म्हणतात। 11. अग्निबाण रॉकेटची गती न्यूटनच्या नियमानुसार आधारित आहे। उत्तर तिसऱ्या नियमानुसार आधारित आहे। 12. संवेग, बल, वेग, विस्थापन, त्वरण इत्यादी भौतिक राशी डॅश आहे। उत्तर सदिशीय राशी आहे। 13. गुरुत्व त्वरणाचे सर्वात जास्त मूल्य धातूवर असते तर सर्वात कमी मूल्य डॅश असते। उत्तर विषुववृत्तावर असते। 14. गुरुत्व त्वरणाचे सरासरी मूल्य डॅश मापले जाते। उत्तर 9.8 इतके मूल्य मापले जाते। 15. गतिमान पदार्थाच्या गतीला विरोध करणाऱ्या बलास डॅश असे म्हणतात। उत्तर घर्षण बल असे म्हणतात। 16. आपली मूळ अवस्था कायम ठेवण्याच्या वस्तूच्या प्रवृत्तीला डॅश असे म्हणतात। उत्तर जडत्व असे म्हणतात। 17. वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकारास म्हणतात। उत्तर संवेग असे म्हणतात। 18. एक अश्वशक्ती हॉर्स पॉवर म्हणजे? उत्तर 746 वॅट म्हणजे हॉर्स पॉवर। 19. ध्वनीचा वायू, द्रव व स्नायू यामधील डॅश या माध्यमात सर्वाधिक वेग असतो। उत्तर स्नायूचा वेग असतो। 20. नॅचरल गॅसमध्ये मुख्यतः डॅश वायू असतो। उत्तर मिथेन हा वायू असतो। 21. शंखाला अभिक्रियेचे नियंत्रण करण्यासाठी बोरॉन, स्टील किंवा काड्यांचा वापर केला जातो। उत्तर कॅडमियमचा वापर केला जातो। 22. या रसायनाचा राजा असे म्हटले जाते। उत्तर सल्फ्युरिक ऍसिडला म्हटले जाते। 23. या वायूला हसवणारा वायू? उत्तर नायट्रस ऑक्साईड याने N2O असे म्हटले जाते। 24. किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढा असतो। उत्तर गॅमाचा वेग असतो। 25. या वायूचा सडक्या अंड्यासारखा वास असतो। उत्तर हायड्रोजन सल्फाइड सारखा असतो। 26. या वायूला ठसका आणणारा वास असतो। उत्तर सल्फर डायऑक्साइड असतो। 27. पारा आणि गॅलियम हे द्रवरूप धातू असून हा एकमेव द्रवरूप अधातू आहे। उत्तर ब्रोमीन हा अधातू आहे। 28. अधातूंना चकाकी नसते तसेच ते विद्युत दुर्वाहक असतात, परंतु चकाकी असणारा व विद्युत वाहकही असणारा एकमेव धातू उत्तर ग्राफाइट हा आहे। ते सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा होय तर सोडियम कार्बोनेट म्हणजे होय। उत्तर धुण्याचा सोडा होय। 30. बंदुकीच्या दारू डॅश या धातूचा वापर केला जातो। उत्तर सल्फरचा वापर केला जातो। 31.
गोबर गॅस संयंत्रणेतून डॅश हा वायू मिळतो. उत्तर मिथेन हा वायू मिळतो. 32. स्थायूरूप कार्बन डायऑक्साईडला डॅश असे म्हणतात. उत्तर शुष्क कोरडा बर्फ असे म्हणतात. 33. सर्वसाधारण परिस्थितीत डॅश हा वायू द्रवस्थित असणारा धातू आहेत. उत्तर पारा हा धातू आहे. 34. डॅशचा अपवाद सोडला सर्व अणूंच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. उत्तर हायड्रोजन च्या मध्ये असतात. 35. व्यक्त करण्यासाठी डाल्टन हे एकक वापरतात. उत्तर अणु वस्तुमानांक हे वापरतात. 36. बलाचे MKS मधील एकक डॅश आहेत. उत्तर न्यूटन हे एकक आहे. 37. कार्याचे MKS मधील एक आहेत. उत्तर जूल हे एक आहे. 38. वारंवारतेचे एकक डॅश हे आहेत. उत्तर हॅर्ट्झ हे एकक आहे. 39. सेल्सिअसला पाण्याची घनता महत्त्व असते. उत्तर 4 अंश. 40. अल्बर्ट आइन्स्टाईन या देशाच्या शास्त्रज्ञाने 1905 साली अणुयुगाचा पाया रचला. उत्तर जर्मन याने रचला. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील.